माझी आई, की "सगळं गायलीस, सगळं छान आहे, पण अजून तुला सीरियल टायटल जेव्हा मिळेल, तेव्हा मी खरं." शपथ हे आमच्या घरी असं बोलणं व्हायचं. आणि मग माझ्या आयुष्यात आलं, सारी कळत नकळतच घडते, सारी कळत नकळतच घडते. मग एक दिवस मला केदारचा फोन आला, "वैशाली, कोंबडीच्या एनर्जीचं गाणं बनवायचंय." म्हटलं, "अरे वेडा आहेस का तू? नाही, तुलाच बनवायचंय." लेट मी टेल यू, माझं वर्कआउट सॉन्ग आहे ते. आ? मी ते गाण्यावर वर्कआउट करते. आय थिंक लोकांनी हे ट्राय करावं एकदा. कोंबडीचा शब्द मला असं वाटलं ते डमी शब्द आहे. खरंच मला असं वाटलं. आणि नाही हेच शब्द आहेत. बट टचवूड इट वर्क्ड. ऑडियन्सला कधी काय आवडेल आणि का आवडेल, आभास हॅज अगेन सरफेस्ड अगेन. तुला माहिती आय थिंक लास्ट इयरचं माझं स्पॉटीचं 3 टॉप्स मध्ये आभासा होतं. इट वॉज माय फर्स्ट सॉन्ग विथ हिम. मी गाणं ऐकलं हेडफोनवर, म्हणलं बाबा काय आवाज आहे यार, काय गाऊन ठेवलं. आणि हे गायचंय मला. खरंच म्हणजे मला मला ना असे क्षण माझे इथे कोरले गेलेले असतात, बिकॉज दॅट्स अ न्यू लर्निंग, न्यू एक्सपिरियन्स अँड न्यू चॅलेंज फॉर मी. ते माझ्या आयुष्यभर लक्षात असणार आहे. त्या गाण्याने एक वेगळं स्थान निर्माण केलंय. आणि आजही डिपारी डिपांग शिवाय माझा कार्यक्रम पूर्ण होत नाही. शक्यच नाही. पहिल्या प्रथम स्टेजवर परफॉर्म केलं, इना मिना निका एडा एडा मानिका, अँड द फुल क्राऊड वॉज येलिंग अँड दॅट वॉज माय विन. आय कांट फॉरगेट दिस. ते जर का मी तेव्हा गेले नसते ना, मी नंतर परत कधीच त्या Wow. त्या त्या गल्लीतनं मी कायमची बाहेर आले असते. नमस्कार, हाय आणि वेलकम. एक ब्रँड न्यू पॉडकास्ट घेऊन मी आलेली आहे. आय थिंक उठता बसता मला पॉडकास्टची स्वप्न गेल्या काही दिवसांपासून पडत होती, पण मला माहित नव्हतं की इतक्या भारी व्यक्तीसोबत मी पॉडकास्टची सुरुवात करणार आहे पुन्हा एकदा. आणि माझ्यासोबत आज सारेगमपच्या नवीन सीझनच्या निमित्ताने आहे एक अशी व्यक्ती, जिला जजच्या खुर्चीत बघितल्यानंतर मला असं वाटतं अनेक पार्टिसिपंटचं थोडं टेन्शन कमी होत असेल, की आहे बाबा कोणीतरी आपलंसं असं वाटत असेल. वैशाली सामंत, हाय. हाय. आणि आम्ही आमच्या पॉडकास्टला नाव दिलेलं आहे झी मराठी गप्पा अनप्लग्ड. सो म्हणून आम्ही अनप्लग्ड बसलेलो सुद्धा आहोत. Said it. आणि आमचं सगळं असं अनप्लग्ड असणार आहे आज. Chilled out नाही का? zone. नवीन सीझन येतोय आणि मला तर खूप उत्सुकता आहे. म्हणजे मला असं वाटतं की सारेगमपचा विषय निघाल्यानंतर त्याची जी ट्यून आहे ती डोक्यात वाजायला लागते. आणि असं होतं अगदी. की ओके, स्टेज आता सेट आहे आणि जजेस आहेत आणि पार्टिसिपंट्स आहेत आणि होस्ट येणार आहे आणि खूप सुंदर परफॉर्मन्सेस होणार आहेत आणि सीझन गाजणार आहे असं फिलिंग येतं. पण मला थोडंसं तुला मागे न्यायचंय आणि विचारायचंय की तुझा पहिला सीझन कोणता होता जेव्हा तू सारेगमप जज केलेलंस? ओके. आणि वॉज दॅट युअर फर्स्ट जजिंग एक्सपिरियन्स? जेव्हा कॉल आला तुला तेव्हा तू कसं हो म्हटलंस? काय झालं? जरा आम्हाला हो, सांग. येस, येस, येस. फारच माझ्या आठवणींच्या कप्प्यात एक फिक्स जागा असलेला हा अनुभव आहे. हं, माझ्या आयुष्यातला पहिला जजिंगचा अनुभव, हं. सारेगमप लिटल चॅम्प्स. अय्यो! मला जेव्हा पहिला फोन आला झी मधनं, की तुम्हाला लिटल चॅम्प्ससाठी इन्व्हाइट केलं जातं ॲज अ जज. अवधूतनी ऑलरेडी 2-3 आय थिंक पर्व जज केलेली. हं. त्यामुळे तो सेट होता तिथे साधारण. नाहीतर एक असतं ना कम्फर्ट झोन असते. काय बोलायचं, कसं बोलायचं त्याचा एक सराव झालेला असतो. आणि आय वॉज कम्प्लिटली न्यू. आय वॉज कम्प्लिटली रॉ ॲज अ जज. आणि मी मी जरा सांगितलेलं, की "जरा मला विचार करू दे, मला घरी जरा विचारू दे." तर घरच्यांची पहिली रिएक्शन हीच होती, "हां, लहान मुलं आहेत ना म्हणून तुला पण ॲक्चुअली आय थिंक लहान मुलांचा सीझन जज करणं इज इव्हन मोर डिफिकल्ट. हे फार नंतर कठीण आहे. लक्षात आलं सगळ्यांच्या, की ती खूप, खूप डेलिकेटली हँडल हं. करायला लागत होतं त्याला. मी हो म्हटलं चलो यार. काय असतं ही संधी असते एक स्वतःला करेक्ट, आजमावायची, करेक्ट. की इथे पण कसे सादर होऊ शकतोय. हं. हा खूप मोठा चॅलेंज होता माझ्यासाठी. बट आय थॉरली एन्जॉयड इट. म्हणजे काही वेळेला आपणच स्वतःला एक सरप्राईज करतो, तसा काहीसा हा सगळा अनुभव होता, की ओके आय सेल्ड थ्रू इट नाईसली. सगळं पर्व छान झालं. सगळी मुलं म्हणजे सगळ्यांच्याच लक्षात आहे. मला किती जण अजूनही भेटतात आणि सांगतात, की "हो, तुमचं ते लिटल चॅम्प सॉलिड होतं वगैरे. काय मुलं होती ना." सो हे जे कनेक्ट आहे, याह. इमोशनल बॉन्ड जो तयार झालाय, इट मीन्स अ लॉट टू मी. आणि तुझ्या या प्रश्नामध्ये हेही होतं, की कसं मी स्वतःला तयार केलं हं, वगैरे. हं. तर मी आधी विचारलं स्वतःला, की वेदर
आय शुड डू व्हॉट अवधूत डज, हम्म. की अरे मित्रा हे ते तोडलंस फोडलंस. म्हटलं नाही, मी नाही अशी. मला का म्हणजे मी ना जोपर्यंत मला तिथे का बोलवलंय ह्याचं कारण मला कळत नव्हतं, ह्याचं उत्तर मला मिळत नव्हतं, तोपर्यंत मी खूप रेस्टलेस होते. हम्म. द मोमेंट आय रिअलाइज की फाईन, इट्स ओके, मी जी आहे, जे काही केलंय आतापर्यंत त्यासाठी मला बोलवलं जात आहे. वैशाली इन द मिरर. तर मग आपण असंच राहायचं. हम्म. आपण जे आहोत तसंच खरं खरं राहायचं. कारण मेडअप गोष्टी ना फार काळ आपण कॅरी ऑन करू शकतो. करेक्ट. देन आय वॉज रिलॅक्स अँड देन आय कॉल्ड. मी म्हटलं येस मी येते. म्हटलं काय होईल फार फार तर चौथ्या एपिसोडला सांगतील बाई तुम्हाला जमत नाहीये तुम्ही जा. खरंच आय वॉज प्रिपेअर्ड की इधर आय बी व्हॉट आय एम, हम्म. अदरवाईज देन इट्स नॉट माय कप ऑफ टी. या या पण टचवूड छान बॅलन्स होता. आणि अवधूत हा असा माझा मित्र आणि एकत्र आम्ही इतकं काम केलेलं, त्यामुळे कदाचित ती कम्फर्ट झोन माझी पटकन आली. करेक्ट करेक्ट. आय थिंक तुला पहिलाच पेपर सगळ्यात कठीण दिला गेला होता, जिथे तुला लहान मुलांचं परीक्षण करायचं होतं त्यांच्या गाण्याचं. आणि मग त्यांना कसंच सांगायचं ना, की खूप छान झालंय सांगणं तरी सोपं आहे, पण फार छान नसेल झालं तर, किंवा काय बारकावे वगैरे, हे हे कसं तू म्हणजे कसं मॅनेज केलंस, की ती भाषा काय वापरावी, त्यांच्याशी कसं बोलावं, काय सांगावं त्यांना? सो मी तुला म्हटलं तसं मी ते सगळे हे डिसिजन्स माझ्या त्या क्षणी आलेल्या इमोशन्सवर ठेवलेले. हम्म. ते बाळ आलं गायलं इतकं गोड गायलं, मला अजूनही आठवत आहे. आणि मी म्हटलं मला जज मी जाऊ दे ग, माझ्या घरातलं लहान मूल कोणी असं गायलं असतं तर आपण कसे रिॲक्ट झालो असतो. करेक्ट. कारण त्यांच्यासाठी किती छोटं विश्व आहे त्यांचं. आई वडील आजी आजोबा भावंड, फार फार तर एक परिवार तेवढाच त्यांनी त्या वयात बघितलेला असतो. तर एवढ्या वयामध्ये स्टेजवर येऊन गाणं सोपी गोष्ट आहे का? त्यामुळे वी हॅव टू अप्रिशिएट व्हॉट दे हॅव डन. जे नाही यायचं त्यांच्यात येणार आहे इव्हेंच्युअली. सो आय थिंक हेच माझं एक सूत्र होतं की बी मेक देम कम्फर्टेबल. आणि त्यांचं ते वय असतं ते कौतुक आलं पाहिजे समोरनं. हे वय असतं की कौतुक ही गोष्ट आहे जी त्यांना पुढे नेणार असते. सो तेवढाच माझा फंडा होता. डेफिनेटली. पण जसं तू म्हणालीस, की सुरुवातीला तुला थोडं टेन्शन होतं, की आपण काय स्टाईलनी ह्याला अप्रोच केलं पाहिजे. पण तू जशी आहेस तशी राहिलीस आणि तीच तुझी स्टाईल बनली. पण इफ आय हॅव टू आस्क यू, की असे वैशाली सामंत 3 शब्द आहेत का, जे प्रत्येक रिएक्शनमध्ये येतातच, किंवा दे आर लाइक युअर पेटंट शब्द? लिटल चॅम्प्स मध्ये माझा एक शब्द आहे जे मला नंतर हळूहळू लोक म्हणायला लागली की तू बाळा म्हणतेस ना, ते आम्हाला खूप आवडतं. कारण माझ्या आई वडिलांनी मला तसंच मोठं केलंय की बाळा Correct. असं. तर हा आपल्या घरचा शब्द आहे आणि मग ते बाळ पण आपल्याच घरचा सारखं आहे. तर ते आपोआप माझ्या तोंडून बाळा हा पहिली रिॲक्शन होती. मला स्टील आय रिमेंबर. आणि ते कनेक्ट झालं. आणि मला नंतर बऱ्याच जणांनी सांगितलं, "ए त्या सीरियलमध्ये पण ना आजकाल बाळा-बिळा म्हटलं होतं हं, तुझा शब्द चोरतात हं," वगैरे. वॉव! म्हटलं ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. समथिंग व्हिच रिअली कनेक्ट्स यू विथ द ऑडियन्स किंवा जे खरं असतं. तर ते ॲप्लिकेशन होणारच सगळीकडे. असे बाकी मला असे काही शब्द आठवत नाहीयेत, की पेरलेले जे सहजपणे आलं. अजून इथे आता तसं ह्या काही हां, सीझनमध्ये आम्ही वाट बघणार आहोत टू सी, हां, की असा काही शब्द नवीन हां. निघतोय का? राइट? बघूया. मी पण वाट बघते. माझ्याकडनं काय उमटतंय ॲक्चुअली. डेफिनेटली. पण मला सांग, म्हणजे आता हे ना 2-3 प्रश्न आहेत. प्रश्नापेक्षा पण म्हणेन की कुतूहल आहे ॲज अन ओके, ऑडियन्स. ओके. ओके. की असं तुमचं जजिंग पॅनल असतं, म्हणजे ती जागा असते आणि तिथे तुम्ही बसलेले असता. तर असं असं काही आहे का स्नॅक आयटम्स जे खाल्ल्यानंतर जास्त छान रिएक्शन्स येतात? हे बघ, तिथे एक चण्या-दाण्यांचं दुकान असतं. मग चणे-दाणे खाणारं कोण आहे जास्त? मी, अवधूत मी, मी, गुप्ते मी, की मी, 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 वैशाली मी, सामंत? मी. ओके. आणि बाकी काही घरनं आणलेल्या गोष्टी असतात. चकाऊ-मकाऊ कॅटेगरी. चहाबरोबर बिस्किटं येतात आणि ती तिथेच रेंगाळतात. असं मग हळू कळायला लागतं, अरे बापरे! आपल्या खूप आजूबाजूला झालंय हे. फारच झालंय. मग कुठेतरी कट फ्रुट्सची डिश येते. बापरे! खाणं आणि गाणं इज गोइंग पॅरलल. पॅरलल. या. मग आत्ताच्या शूटला असं झालं, की अवधूत म्हणाला, "ए माझ्याकडे ना पनीर आणि पोळी आहे, खाणार का?" म्हटलं, "हो दे यार, मला भूक लागली." सो बाकी आम्हाला काही काम नसतं. सॉरी. त्यामुळे आपोआप भुकेकडे लक्ष जातं. मग आपण डब्यात आणलेलं काय उरलंय, हे सगळे सगळे आम्ही लाड करून क्यूट. घेतो स्वतःचे. पण आय थिंक
ते पण मला फार आवडलं. म्हणजे मला रिअलाईज झालं, की मला या शूटमध्ये स्वतःकडे, स्वतःच्या इच्छेने खाण्याकडे लक्ष देता येतं. हा एक वेगळाच अँगल आहे. मग मी आत्ता जे शूट झालं त्याला पण असं आदल्या दिवशी लिहून ठेवलेलं. मला ना हे न्यायचंय, हे न्यायचंय, हे न्यायचंय. या वेळी हे खाईन, त्या वेळी ते खाईन वगैरे सगळे वा वा स्वतःचे वा लाड करून घेतलेत मी. हे छान आहे. म्हणजे समोर गाणं आहे आणि इथे गाणं आहे. हां, या दोन्ही गोष्टी आहेत. सगळं. अच्छा, अजून एक प्रश्न आहे, की जेव्हा तुमचा को-जज हं, तुमचा एवढा चांगला मित्र असतो, हं. तेव्हा खरं सांग, की गोष्टी सोप्या होतात, की गोष्टी कठीण होतात? तुम्ही असं घरी जाऊन रात्री WhatsAppवर एकमेकांशी बोलता का, की "अरे, तू असे का मार्क दिले त्या व्यक्तीला वगैरे?" असलं नाही? काही नाहीये. नो डिस्कशन अबाउट मार्क? अजिबात नाही. छे! तो माझा ऐकणार नाही, मी त्याचा ऐकणार नाही. आउटपुट तेच येणार आहे. मग डोकं फोडून काय उपयोग आहे? ही एक वेगळीच क्लॅरिटी. आय थिंक ही येते बिकॉज तुम्ही ही पण मित्र आहात. क्लॅरिटी आहे, ही पण क्लॅरिटी आहे. की मला माहिती आहे या विषयावर म्हणजे बऱ्याचदा हेही झालेलं आहे, की ह्या विषयावर ना अवधूत ना असं म्हणणार. हे माझ्या मनात ऑलरेडी चालू आहे. पण मला हे पटणार नाहीये. मला तर हेच वाटतंय की नाही, मग मी हेच बोलले पाहिजे की नाही? आणि सहसा तेच होतं, आणि मग की असे लुक्स वगैरे असतात का? लुक्स पण नाहीत. मला आठवत नाही असं काही झालेलं आहे. परंतु ती एकमेकांचं आमचं मत जमणार नाहीये या बाबतीत आमचं मत जमतं. आणि हे आम्ही एकमेकांबरोबर जेव्हा काम हं, करतो तेव्हाही होतं. करेक्ट. एखाद्या गाण्यात एखादी लाईन, एखादा शब्द कसा ट्रीट करावा यावरनं त्याचं एक मत असतं, माझं वेगळं असतं. मग मी त्याला छळते, की मला माहिती आहे, की तुला पाहिजे तसंच शेवटी तू टेक करून घेणार आहेस. पण तरी मला माझ्या इच्छेखातर गाऊ दे ना. हं. हे हे असं आमच्यात मध्य काहीतरी चालतं, हां. की तू नको ठेवूस, मान्य आहे. पण मला गाऊ तर दे ते. हे तर हमखास होतं. म्हणजे मला आठवतंय बुरूम बुरूमच्या वेळीच आणि आम्ही फक्त भांडायचे राहिलेलो, की मला बरंच काही सुचत होतं एक्सप्रेशन्स. "वैशाली, मी सांगतो ते गा गं. मला इथे हे" ठीक आहे, त्याच्या डोक्यात तो साचा ठरलेला. ही हं. वॉन्टेड एक्झॅक्टली लाइक दॅट आणि मला फुल क्रिएटिव्हिटी सुचत होती. सो हे आय थिंक धिस इज नाईस. म्हणजे याह, इट इस नाईस. इट्स व्हेरी गंमत हेल्दी. आहे. इट्स व्हेरी हेल्दी. सो आय एम ओके विथ इट. डेफिनिटली. मला अजून एक प्रश्न विचारावासा वाटतो, की जसं जे आपले कंटेस्टंट्स असतात, ते खूप तयारी करतात आणि रियाज करतात आणि प्रॅक्टिस करतात आणि हां. येतात. मला नेहमी असं वाटतं, की जजेस कॉमेंट्स देताना ते पण एक म्हणजे टास्कच आहे ना, की दरवेळेला किती विविध पद्धतीने तुम्ही चांगले शब्द वापरून एखाद्याचं कौतुक कराल किंवा जेव्हा अग्रीड, अग्रीड, अग्रीड. एखादा कंटेस्टंट अख्ख्या सीझनभर आहे, त्याला तुम्ही गेल्या वेळेला खूप छान म्हणालात, मग मार्व्हलस म्हणालात, मग अमेझिंग म्हणालात. पण असे किती म्हणजे जज म्हणून पण अशी काही तयारी आणि शब्दकोश आहे का, की विविध पद्धतीने कसं सांगावं? शब्दकोश काढायला लागतो. हं. यू आर राइट. म्हणजे माझं हे झालेलं, मला हे लक्षात आलं, की रिपिटेटिव्ह गोष्टी नाही झाल्या पाहिजेत, करेक्ट. की तो एसेन्स कायम ठेवून, की ही परीक्षा आहे. ते थोडंसं एंटरटेनिंग पण झालं पाहिजे आणि ज्याच्यासाठी तुमच्याकडे तो शब्दकोश पाहिजे. करेक्ट. तीच तर एक तयारी असते जज म्हणून किंवा समोरच्याने गायलेल्या गाण्याचं विश्लेषण करताना तसे योग्य शब्द मिळणं, जेणेकरून ते एक्झॅक्ट डायसेक्शन झालं हं, पाहिजे हं. त्याच्या गाण्याचं. त्यासाठी हो, थोडीशी तयारी लागते. मी तो करायचा प्रयत्न केला पण माझी नाही झाली. परत तेच झालं. अवधूत येतो तयारी करून, असं मला वाटतं. आपण मी विचारूया त्यांना, त्याला तू विचार, तो तुला की खरं-खरं काय आहे सांगेल. नक्की मुद्दा? अ, पण ही तयारी, थोडासा अभ्यास हं. करायला हरकत नाही. डेफिनिटली. सारेगमपमध्ये जितके पार्टिसिपंट्स येतात, जितके स्पर्धक येतात, ते फक्त गात नसतात, तर ते परफॉर्म करत असतात नेहमी. ओके. करेक्ट? आणि तुला म्हणजे तुझ्यावर जितकं प्रेम आमचे गायिका आणि पार्श्वगायिका म्हणून आहे, तितकंच प्रेम एक परफॉर्मर म्हणून पण आहे. कारण मी तुझे अनेक शोज लाईव्ह पाहिलेले आहेत आणि ज्या पद्धतीने तू ऑडियन्सला अशी कवेत घेतेस आणि यू ओन द स्टेज आणि आमची हिंमत, की आम्ही फोनकडे वगैरे बघू आणि इथे-तिथे बघू. असं साधारण हा झोन असतो. तर हे एक ओके. स्किल आहे असं मला जेन्युइनली वाटतं. ओके. आणि इथे जेव्हा तुम्ही जज करताना आता येणाऱ्या स्पर्धकांना ते स्किल आत्मसात करण्यासाठी काही टिप्स देताय. तू जेव्हा सुरू केलंस वैशालीताई, तेव्हा तुला कोणी गाईड केलेलं, की हे गाणं आहे, पण हा परफॉर्मन्स आहे आणि परफॉर्मन्स त्याचा करण्यासाठी तू हे केलं पाहिजेस. वॉज देअर एनीबडी टू गाईड यू? नॉट रिअली, नॉट रिअली. माझ्या एक्सपिरियन्समधनं मी शिकत गेले. एक्सपिरियन्समधनंच मला हे कळत गेलं, की व्हॉट इस द डिफरन्स बिटवीन लाईव्ह परफॉर्मन्स एंड रेकॉर्डिंग. हं.
तुम्ही लाईव्ह परफॉर्मन्समध्ये लाईव्ह ऑडियन्सला फेस करता. ती लोकं वेळ खर्च करून, पैसे खर्च करून त्यांच्या एक्स्पेक्टेशन्स घेऊन आलेले असतात, की दे विल गेट एंटरटेन्ड. एंटरटेनमेंट म्हणजे नुसती मजा नाही. हम्म. एखाद्या गाण्यावर रडू येणं, ही सुद्धा एंटरटेनमेंट आहे. तुम्हाला त्या गाण्याला आपलंसं मानून त्याच्यावर तुमच्या मनाने रिएक्ट करणं ही पोचपावती असते. डेफिनेटली. तर मग जर तुम्ही त्या ऑडियन्ससाठी गाणार असाल, तर त्या ऑडियन्सने तुम्हाला जर एक्सेप्ट नाही केलं, तो ऑडियन्स तुमच्या कार्यक्रमात इन्व्हॉल्व नाही झाला, तर मग तुम्ही घरी बसून सीडी ऐका ना. ओके. आणि ह्या सगळ्या गोष्टी ना, सगळ्या या मोठ्या-मोठ्या गायकांचे असे इंटरव्ह्यूज ऐकून, त्यांचे परफॉर्मन्सेस बघून हे मी शिकले, की का लाईव्ह परफॉर्मन्सचा कॉन्शियस तुमच्यात का आला पाहिजे. मी आधी ना खूप भित्री होते. प्रचंड. शाळेत मी शेवटच्या बाकावर असायचे. कोण मी विश्वास ठेवेल आता आय एम टेलिंग यू, मला याच्यावर? बाई ओढून न्यायच्या. "अगं वैशाली, स्टेजवर एकदा तरी उभी राहा." "नाही वैशाली, गुल." कधीच नाही. मी विंगेतनं नाचाची गाणी गायचे बोल. मला प्रचंड भीती वाटायची. पण एकदा कॉलेजमध्ये गेले, एकदा ठरवलं, की बॉस आता यानंतर गाणं आयुष्यात असेल नाही तर कायमचं नसेल. हे जे मधलं आहे हा फार त्रास देतो, की जाऊ का नको, जाऊ का नको. आय टूक अ स्टेप. मग नंतर म्हटलं, इथे आले ना, तर मग आता जिंकायचं. आणि ही प्रोसेस एका दिवसात आली नाही. डेफिनेटली. ते भान येणं स्टेजचं, ह्याला वेळ लागतो. तर तुझ्या आता प्रश्नाचं उत्तर देते. मुळात आता जी कॉम्पिटिशन सुरू होणार आहे, त्याबद्दल बोलेन. ह्यांच्यातले काही आहेत त्यांच्याकडे परफॉर्मन्सचं अंग आहे, आहे. पण आधी गाणं. आधी गळा आपल्या गळ्याचं भान येणं आधी गरजेचं आहे. आणि मग सहजतेने जे तुमच्याकडनं होतं, तो खरा परफॉर्मन्स असतो, असं मला वाटतं. जसं अवधूत आहे करेक्ट. फॉर एक्झाम्पल, की तो खूप नॅचरली परफॉर्म करतो. ही इज नॉट मेड अप. त्यामुळे ते खरं वाटतं, पटतं, त्यानी मजा येते. सो मला असं वाटतं, की ज्याला जे जमतं कम्फर्टेबली अँड व्हिच ॲड्स टू हिज ऑर हर सिंगिंग इज व्हॅलिड. तू एका अशा परफॉर्मन्सचं नाव घेतलंस जो तुझा कोजज आहे, तुझा मित्र आहे आणि आय थिंक सगळ्याच मराठी माणसांसाठी तुम्ही दोघं आहात ज्यांच्यामुळे आम्हाला मराठी पॉप म्युझिक आमच्या आयुष्यात आलं किंवा आम्हाला इंट्रोड्यूस झालं खऱ्या अर्थाने आणि आम्हाला त्याची मजा कळली. आम्ही त्याच्या कॅसेट्स घेतल्या. आम्ही ती गाणी अजूनही ऐकतो. हॅलो, काहींना हॅलो. यू नो व्हॉट? जेन पण. जेन त्या पॉप म्युझिकला काय म्हणतात? काय? एम पॉप. इंडिपेंडंट. ओह माय गॉड! इंडी म्युझिक. इंडी म्युझिक. आम्ही इंडी आर्टिस्ट आहोत. तुम्ही कळलं? एम पॉप आहात. एम पॉप आहोत आम्ही. कळलं? तर एम पॉप म्युझिक तुम्ही दोघांनी इंट्रोड्यूस केलं आमच्यासाठी. पण टेल मी वन अरे ते थिंग. जेन पैदा पण झाले नव्हते तेव्हा. बट गाईज लिसन मी तुला सांगितलं पाहिजे हे मला माहित नाही तू हे रील्स पाहिलीस की नाही नसतील तर मी तुला पाठवणार आहे आज घरी पाठव जरा जाऊन. मला प्लीज. देर आर सो मेनी जेन्झीज ओके. जे तुमच्या गाण्यांवर रील्स करतायत हो, हो, हो. करतात. आणि त्याचे कॅप्शन्स असतात वैशाली सामंत कुक्ड सो हार्ड वेन शी सॅंग आणि मग तुझं गाणं अवधूत गुप्ते कुक्ड सो हार्ड वेन ही सेड वी आर वगैरे कुकिंग असं. अगेन. ओके. सो यू गाईज आर कुकिंग. या. ओके, यू गाईज आर गिव्हिंग मी म्हटलं तसं. पण टेल मी की मैत्री तर आहेच, तुम्ही एकत्र इतकं कामही केलेलं आहे. को जज म्हणून हाऊ इज अवधूत गुप्ते? ती जी सगळी एनर्जी असते जी आम्ही अदरवाईज परफॉर्मन्स नंतर त्यांच्या रिएक्शन्स मध्ये बघतो, ती तू कशी मॅनेज आणि हँडल करते? तुला Handle पण करावं लागतं. नाचायला लागतं का वगैरे असं? नाही, नाही. को जज म्हणून तो सोपा नाहीये. तो सोपा नाहीये. लेट मी टेल यू. कारण तो एकतर तो मल्टी विचार करणारा आहे. बीइंग अ फ्रेंड, मला इतके वर्ष एकत्र काम करून मला हे माहितीये की या गाण्यावर अवधूत गुप्ते मधला संगीतकार काय विचार करत असेल, त्याच्यातला गीतकार काय विचार करत असेल आणि मग जज म्हणून तो कसा सादर होईल. हे 3 लेयर्स आहेत या माणसाचे. हा वेडा आहे. त्याचं डोकं 360 डिग्रीज धावत असतं. एकाच वेळी तो 10 विचार करतो आणि त्या विचारांमधलं काय अब्झॉर्ब करायचं, हे माझं सतत चालू असतं, की हा काय विचार करत असेल? आता काय ह्याच्यातलं काय याला आवडलं? आणि मित्र आहे, कलीग आहे, याहीपेक्षा खूप गुणी संगीतकार आहे, की या संगीतकाराला ह्याच्यातलं काय आणि का आवडलं? त्याला कुठली गोष्ट ती ट्रिगर केली असेल, की त्याला असं वाटावं, की अरे या गायिकेसाठी किंवा गायकासाठी मी एखादं गाणं करावं.
सो आणि मला फार आनंद पण होतो की अरे ह्याला आवडलं यार गाणं. Yeah. सो तिथे त्याच्यातला संगीतकार मला परत कळलाय हाही मला आनंद असतो. हे हे आमचं सतत अनसेड गिव्ह अँड टेक चालू असतं आता असं मला वाटतं. आता तू त्याला विचार. आम्ही हे दोन्ही क्लिप्स एकत्र लोकांना दाखवणार आहोत. बट I know. कमिंग बॅक टू एम पॉप, Oh yeah. आम्ही कॅसेटवर वगैरे ऐकलेली आहेत यार गाणी. मला तुला विचारायचंय, तू तुझ्या गाण्याची कॅसेट पहिली कोणती Oh. घेतली होतीस, आठवतंय का? अवधूतनी संगीतबद्ध केलेलं एक गाणं होतं ज्याचा त्यावेळी एका कंपनी नाही म्हणणार एका हौशी माणसाने त्याचा अल्बम केलेला, हम्म, ही सांज सुखाने सजलेली. हम्म, आणि तो अल्बम अल्बम म्हणून माझं असं पहिलंच होतं की 4 गाणी एकत्र वगैरे. त्याचं पुढे त्यावेळी काही झालं नाही. मग नंतर कंपनीने ते टेक ओव्हर केलं आणि मग त्याचा वेगळ्या नावाने तो अल्बम परत रिलीज झाला. पण ती मी स्वतः जाऊन मार्केटमध्ये जाऊन विकत घेतलेली की बाबा आहे की नाही हे बाजारात. का आपणच म्हणायचं वा वा अल्बम रिलीज झाला आपला आणि लोकांना माहितीच नाही. ॲज अ लिसनर माझ्याकडे खामोशी पिक्चर आलेला. खामोशी मी पिक्चर बघून बाहेर पडले आणि पहिलं जाऊन मला म्हणलं मला ही सीडी पाहिजे, ही कॅसेट पाहिजे. माझ्याकडे कॅसेट आहे खामोशीची. वाव. या यु नो आता खूप म्हणजे तू जेनझीसचं म्हणालीस तसं त्यांना असं कदाचित होईल आणि कदाचित लोक ज्यांच्याकडे सीडीज आहेत त्यांच्याकडे जाऊन बरेच जेनझी सीडीज मागतील सुद्धा ह्याच्यानंतर. पण आय थिंक जस्ट इमॅजिन दिस फिलिंग. आता आपण फिल्म्स बघतो आणि आपण स्ट्रीमिंग ऍपवरती जातो आणि जस्ट सर्च द नेम आणि या आपल्याला या या म्युझिक मिळतं, किंवा कधी कधी फिल्म बघायच्या आधीच आपल्याला म्युझिक मिळालेलं असतं. आय एम जस्ट थिंकिंग ऑफ वैशाली सामंत कमिंग आउट ऑफ अ थिएटर खामोशी पाहून, आणि मग हा निर्णय ती घेते की आता मला ह्याची सीडी हवी आहे. मग ती त्या या दुकानात जाते. मग येस ती सीडी येस. किती रुपयाची असेल त्यावेळेला आपल्याला ती म्हणजे जमणार त्यावेळी आहे आपण किती पॉकेट रुपयाला. मनी हा, झोनमध्ये असतो ना. सो त्या काळात ते तेवढे पैसे खर्च करणं इट्स लाईक अ व्हेरी प्रेशियस थिंग यू हॅव बॉट. करेक्ट. आणि तू म्हणालीस तेच की जायचं तिकडे तेवढा वेळ घालवायचा, सगळ्या सीडीज शोधायच्या. इट्स फन यार, इट्स फन. दिस गाईज आर मिसिंग इट. आणि मग ती घरी आणणं, मग त्याची साईड ए, मग साईड बी, मग एक साईड सो आपली नेहमी स्वीट. दुसऱ्यापेक्षा फेवरेट असते कारण त्यात आपलं आवडतं गाणं असतं वगैरे. हो माय गॉड, दिस इज हो सच हो. नॉस्टॅल्जिया. नॉस्टॅल्जिया. जसं तुला तुझी पहिली कॅसेट आठवतेय तसं बघणाऱ्यांना पण कदाचित त्यांनी घेतलेली, त्यांना मिळालेली, त्यांना कोणीतरी दिलेली, त्यांनी पॉकेट मनी जमा करून विकत घेतलेली, दुसऱ्याची हाय ढापलेली हाय. फर्स्ट कॅसेट आठवेल. तर आम्हाला पण सांगा की तुमची पहिली कॅसेट हो कोणती प्लीज होती, प्लीज नाही प्लीज, का? मला पण ऐकायला आवडेल. कमिंग बॅक टू सारेगमपचा नवा कोरा सीझन. आय थिंक प्रत्येक सीझन प्रति उत्सुकता असते की ह्याच्यात नवीन काय मिळणार आहे, काय सापडणार आहे. तर वैशाली सामंतला आतापर्यंत या नव्या कोऱ्या सीझन मध्ये नवीन काय सापडलंय? महाराष्ट्र बदललाय, नवा सूर सापडलाय. वाव. प्रत्येक पर्वात नवीन काहीतरी घडावं ही अपेक्षा असते. हम्म, त्याच्यासाठीच तर ते पर्व घडलं जातं. करेक्ट. आणि आत्ताच्या या पर्वात हे मी नक्की सांगू शकते की जी अपेक्षा होती तसेच छान स्पर्धक मिळालेत आणि खूप वेगवेगळे जॉनर्स गाणारे स्पर्धक मिळालेत, वेगवेगळे टोन्स हम्म, सापडलेत. सो या सगळ्यातनं हे जे समुद्र मंथन होणार आहे त्याच्यातनं खूप काहीतरी वेगळं निघेल असं आम्हाला ते एक इन्स्टिंक्ट येतं ना की यार जमने वाला आहे, ऐसा हुआ है. अच्छा, सारेगमप जितकं आयकॉनिक आहे तितकंच आयकॉनिक आहे त्याचं गाणं, त्याचं टायटल ट्रॅक. ओ ओ कारण मला असं वाटतं की नॉट जस्ट सारेगमप, झी मराठी एक अशी वाहिनी आहे जिथे जितक्या मालिका सुद्धा आल्या त्या सगळ्यांची शीर्षक गीतं गाजली काय म्हणजे गाणं म्हणून ऐकली जातात. हो की म्हणजे यु नो यू गो आणि गुगल इट आणि यू लिसन टू द सॉन्ग. तर मला तुला विचारायचंय की अर्थातच सारेगमपचं टायटल ट्रॅक तर आपल्याला ती वाजायला लागली फ्रुटकीच असं होतं की गाईने गीत सुरू होतं आपलं, हो. नाही का? पण झीच्या अशा कोणत्या मालिकेचं शीर्षक गीत आहे का जे अपार्ट फ्रॉम द वन्स दॅट यू हॅव संग, जे तुला खूप जास्त आवडलंय किंवा कधीतरी तुला असं वाटलं पण होतं कदाचित की हे आपण पण गायला पाहिजे होतं कदाचित? आभाळ माया. आभाळ हम्म, मायानी जे स्टँडर्ड सेट केले ना की सिरियल म्हणून सुद्धा आणि टायटल ट्रॅक कमाल कमाल आणि कमाल. प्रत्येकाच्या हृदयातलं गाणं झालं आणि त्या टायटल ट्रॅकचा रीच काय आहे यार. हा क्रेझी. क्रेझी. म्हणजे त्यामुळे ना काय झालं टायटल ट्रॅक्स हे एक महत्वाचं
टूल आहे गायकासाठी किंवा एक पॅरामीटर आहे, खरंय. लिटमस पेपर टेस्ट. म्हणजे मला अजूनही आठवत आहे माझी आई की सगळं गायलीस, सगळं छान आहे, पण अजून तुला सिरियल टायटल जेव्हा मिळेल तेव्हा मी खरं शपथ हे आमच्या घरी असं बोलणं व्हायचं. आणि मग माझ्या आयुष्यात आलं कळत न कळत. ओ हो हो. अरे क्या म्हणजे मला ना एक आपण असतं ना की स्वतःला प्रूव्ह करायचं असतं आपल्याला ऍट द एंड ऑफ द डे की हा हे पण झालं, हे पण झालं, हे पण झालं. तसं हे टायटल ट्रॅक कधी मिळणार मला. मी मी खूप वाट बघत होते आणि कळत नकळत घडलं. मग कळत नकळत ऑल्सो मेड अ हिस्ट्री. डेफिनेटली. मग ते चला वैशाली सावंतला रोमॅन्टिक आणि अगदी घरगुती प्रकारची गाणी पण गाता येतात. हेही मग कुंकू. हो. तर टायटल ट्रॅकच्या लाईनअपमध्ये माझं नाव असावं ही एक गायिका म्हणून इच्छा होतीच. त्यामुळे ते फॅमिलीवाले शब्द गायला, गोड गोड शब्द गायला मिळाले. जाम मजा आली मला. अरे अजूनही मी गाते. तुला माहिती आहे मी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कार्यक्रमाला जाते तेव्हा कळतं नकळत बायका माझ्याबरोबर गातात. वाव. काय फरमाईश. रीच, फरमाईश काय रीच आहे. शब्द न शब्द पाठ. अजून काय पाहिजे यार. अजून एक हा? फरमाईश पाहिजे जी मी आता करणार आहे. ओके. आपण पण आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातच आहोत आता एका. तर प्लीज कळत न कळतच्या दोन. मन होई फुलांचे थवे, गंध हे नवे कुठून से येते. मन पाऊल पाऊल स्वप्ने ओली, हुळ हुळणारी माती. मन वाऱ्यावरती झुलते, असे उंच उंच का उडते. तरी कोणा पाहून भुलते. सारे कळत न कळतच घडते, सारे कळत न कळतच घडते, सारे कळत न कळतच घडते, सारे कळत न कळतच घडते. वाव. आय थिंक मोमेंट झालाय माझ्या आयुष्यातला हा की मी हे लाईव्ह ऐकलेलं आहे. आणि इट इज सो क्रेझी की ह्या सगळ्या शीर्षक गीतांचे शब्द पाठ करायला न जाताही पाठ आहेत हो, कारण रोज ते कानावर पडतात. रोज. आणि मला आता लिटरली म्हणजे माझं डोकं 2 क्षण पुढे धावत होतं. आणि तू ओरिजिनल शीर्षक गीतात ज्या ज्या हरकती जे जे जसं जसं गायलेस ते इतकं इम्प्रिंटेड आहे की मी आता Imprinted. मॅच करत होते की हा हा हे असं होणार आहे आता, हे असं होणार आहे. हे क्रेझी आहे. आय थिंक हो, हे खूप भारी ही आहे. क्रेज झी मराठीने जी लावलेली आहे आणि त्यामुळे ना घराघरामध्ये तो आवाज, ते शब्द आणि त्या गाण्याबरोबर ती अख्खी गोष्ट, खरं यार. ते सगळं फिट होतं यार. काय क्रेज आहे ही आणि काय रिव्होल्युशन होतं असं मी म्हणेन. सो आय एम सो हॅपी. तुला मी अजून एक अनुभव सांगते की ते अशी गाणी का बनली जातात ते मला जेव्हा मला तो अनुभव आला की कसं ऑडियन्स रिलेट करत असेल या गाण्यांना. तर एकाच या जन्मी जणूचं टायटल मला गायला बोलावण्यात आलं. त्या जस्ट मी आई झालेले हो. आणि अश्विनीबाईंनी मला समोर शब्द ठेवले माझ्या. एकाच या जन्मी जणू म्हणजे मला असं वाटत होतं की अरे माझ्या या स्टेजला माझ्या आयुष्यात हे शब्द माझ्याकडे यावेत. आय कुड रिलेट अँड मी इतक्या इतक्या इमोशन्सनी ते गाणं गायलं. मला इतकी मजा आली की काय म्हणू की पुन्हा माझा जन्म झालाय हे जे माझ्या बाबतीत घडत होतं. त्यामुळे मला तेव्हा लक्षात आलं की या शब्दांचं, अशा शब्दांशी ऑडियन्स का रिलेट करते. करेक्ट. इट्स ब्युटिफुल. मला माझ्यासाठी ते सिरियल टायटल माझ्यासाठी खास आहे. डेफिनेटली. आणि तू आता म्हणालीस तसं तेव्हा तुझा एक सॉर्ट ऑफ पुनर्जन्म होत होता. एक्झॅक्टली. पण त्यानंतर अनेक वर्षांनी आता इफ आय एम नॉट रॉंग तू जज म्हणून आमच्यापर्यंत पुन्हा एकदा येतेस. किती वर्ष मध्ये तरी गेली आहेत? 16. माझा विश्वासच नाही या गोष्टीवरती. मला अजूनही मी तिथेच आहे. आय थिंक मी लिटिल चॅम्प्स मध्येच आहे आणि वैशाली अजून पण जजच्या खुर्चीत आहेच. पण मी आता एक तुला सांगू का, आता आम्ही जे पहिलं शूट केलं, खरंच मला आता असं झालं की ओके वी स्टार्टेड फ्रॉम वेअर वी लेफ्ट. दॅट इज सो ब्युटिफुल. या खूपच गोड खूप आहे. इट वॉज अ लवली मोमेंट फॉर मी. आणि इट्स लाईक अ रिवाइंड. आपण परत तिथून सुरू करतोय आणि आहे कंटिन्यू आहोत आपण. हे फिलिंग पण ना गायकासाठी फार महत्वाचं असतं की तुला परत बोलावण्यात आलंय त्या सेटअपला आणि काय सेट केलाय ग. ओ हो. मला खूप आनंद झाला की मराठी गाण्यांच्या कॉम्पिटिशन शोला इतका लाविश सेट बनवण्यात येणं, यापेक्षा छान गोष्ट काय असणार.
क्या बात है. येस, और क्या सच अ प्राऊड फीलिंग टू बी देअर. नेक्स्ट आय थिंक गप्पा वैशालीताई सोबत सेटवरच मारल्या पाहिजे. तू ये सेटवर, आता मी खूप खूप सेट विकलाय तुला. सेट झालीये मी. चला ज्ञानेश्वरी for you. गोईंग अहेड. मला असं वाटतं खूप गाणी आहेत वैशालीताई तुझी जी आम्हा सगळ्यांना आवडतात. पण बरं. आता मी अशी टॉप ऑफ द माइंड 3-4 गाण्यांची नावं घेणार आहे आणि त्या गाण्यामागचा एखादा किस्सा ओके. जो आतापर्यंत कदाचित तू कोणाला सांगितला नाहीयेस. एखादी Okay. गोष्ट, एखादं तुला वाटलेलं काहीतरी, एखादा क्षण जो खास करून तुला लक्षात आहे तो आमच्यासोबत शेअर कर. सो वी आर गोइंग टू डू लाईक गाण्यांची बॅक स्टोरी. ओके. ओके. तर सगळ्यात पहिलं गाणं गौरी मांडवाखाली ह्या गाण्यापासून आपण सुरुवात करूया. लेट मी टेल यू, माझं वर्कआउट सॉन्ग आहे ते. आ? मी ते गाण्यावर वर्कआउट करते. आय थिंक लोकांनी हे ट्राय करावं एकदा. ते गाणं लावा. तुम्हाला जी एनर्जी येईल ना, आय थिंक देवा. एव्हरीवन शुड ट्राय डेफिनेटली. बट स्टोरी. मी आता गोरी गौरी मांडवाखालीचा म्हण गोरी ग. येस. ओके. आय विश मला त्या दिवशी ज्या स्टुडिओत मी गेलेले तो दिवस आठवलाय की तेव्हा कधी वाटलं नव्हतं असा ज्ञानेश्वरी कधीतरी माझा खूप वर्षांनी इंटरव्ह्यू गेला आणि म्हणेल की हे माझं वर्कआउट सॉन्ग आहे. आय नेव्हर मेड इट एज अ वर्कआउट सॉन्ग बट इट But वर्क it is. It has worked out. आउट. मी ही गोष्ट आनंदजीनं नक्की प्लीज. मी खरं सांगते. ही लोकांनी बाई माझी प्लेलिस्ट ऐकली व्यायाम पाहिजे. करते या गाण्यावर. लोक नाचतात, ही बाई व्यायाम करते. पण काही आहे का किस्सा या अरे, गाण्यामागचा खास करून? कोंबडी पळाली झालं आणि त्याच्यानंतर मी केदारच्या 1-2 फिल्मसाठी एक एक गाणं असं ॲज अ म्युझिक डायरेक्टर केलेलं. मग एक दिवस मला केदारचा फोन आला, वैशाली कोंबडीच्या एनर्जीचं गाणं बनवायचं. म्हटलं अरे वेडा आहेस का तू? नाही, तुलाच बनवायचं आहे. आणि मग माझा जो अभ्यास झाला, जे काही केलं आणि आय वॉज क्लिअर की मला आनंद शिंदे हा आवाज, ही व्यक्ती आणि म्हणजे इतक्या एनर्जीने गाणारा आवाज असून तो तितकाच गोड आहे. एक हम्म. अजीब रसायन आहेत खरंय आनंदजी. खरंय. आणि मला त्यांच्या आवाजाच्या फ्रिक्वेन्सीला स्वतःचा आवाज मॅच करायला खूप आवडतं. सो इट वॉज अ ग्रेट ऑपॉर्च्युनिटी फॉर मी. आणि केदारनी मला एक गोष्ट सांगून ठेवलेली की असं असं आहे, त्याच्यात एक गौरी आहे, एक बेंजो आहे आणि आय रोट द सॉन्ग फर्स्ट. फोक बेस्ड गाणं आहे आणि ते मी घाबरत फोनवर केदारला ऐकवलं आणि म्हणाले ए मस्त आहे, आपण करूया हे. आणि मग ते घडलं. त्याच्यामध्ये आनंदजी खरंच आले गायला. कसं आहे, कोंबडी पळाली तर म्हणजे त्याच्याबद्दल काही सांगायलाच नकोय. पण तिथे मी गायिका म्हणून गेलेले. हम्म. पण गाण्याचं यश अपयश किंवा गाण्याचं पुढे काय होणार हे एक संगीतकार ठरवत असतो. ते त्याचं बाळ असतं. त्यामुळे गोरी गौरीच्या बाबतीत माझ्यावर टेन्शन होतं की बाबा असं नको व्हायला. हम्म. आणि आनंदजींसारख्या व्यक्तीला बोलवून त्यांना असं नको वाटायला अरे काय गाऊन घेतलंय माझ्याकडनं. पण ही थरली एन्जॉयड अँड यू हॅव हर्ड व्हॉट ही हॅज डन इन द सॉन्ग. माय Fab. गॉड. आणि ते नंतर रिलीज झालं. बऱ्याच जणांना हे कदाचित अजून माहित नाहीये की ते मी लिहिलंय आणि मी कंपोज केलंय. इन्सेन आहे हे. सो आय एम सो हॅपी. इन्सेन. वर्कआउट Workout. लक्षात ठेवा. रोज प्लीज. सकाळी हे गाणं लावा आणि वर्कआउट करा. नाही आणि म्हणजे एक मिनिट मला हेही सांगायचंय की शब्दांमध्ये इतकी मजा आणि इतका आवडलं ना? ड्रामा आहे. येस येस. म्हणजे असं That's my वाटतं win. की देर इज अ कॉन्व्हर्सेशन हॅपनिंग बिटवीन द टू पीपल. इतकं Yes, yes. इतकं गिव्ह अँड टेक आहे ते. तुम्ही फक्त शब्दांसाठी एकदा खास Thank you. मी सांगते I love म्हणून you for ऐका. this. पुन्हा एकदा. या बाबतीत मला खूप आनंद झाला की तू शब्दांचा मेन्शन केलंस. कारण येस, मला कंपोजिशन कसं आहे हे कसं लोकांना आवडणार आहे नाही आवडणार आहे हे आपण त्यावेळी ठरवू शकत नाही. पण शब्द कसे आहेत हे मात्र नक्कीच आपण ठरवू शकतो. आणि मला शब्दांचा नाद, शब्दांचं वजन, फोनेटिक्स ह्याबद्दल मी चिकट आहे. त्यामुळे गौरीच्या इश्काच्या बेफाम रथात गलगले झोकात बसला हे खूप खूप विचार करून मी लिहिलेलं. तर थँक्यू. लव्ह इट. थँक्यू. फेवरेट. डेफिनेटली फेवरेट. ओके. मुव्हिंग ऑन टू पुढचं गाणं अर्थातच कोंबडी पळाली. कारण आपण त्याच्याबद्दल आता बोलतच होतो. येस येस. ते सुद्धा वर्कआउटला खूप कमाल गाणं आहे. जस्ट ही गाणी आय एम सिरियस गाईज. वर्कआउट प्लेलिस्ट हे मी बाईंची. बनवते आय थिंक एक आणि मी पाठवून देते लोकांना आता. हा, बट तू ह्याच्यावरती करायला खूप मजा आहे. ये ते मेरे रनिंग को टैग कर तू वर्कआउट Done. प्लेलिस्ट. आई Done. शेअर इट. Done. प्रॉमिस. जेनझीज that's the list for you. यू Okay. हॅव न्यू काय दिस हॅज रिज.
असं झाले मी झाली का जनजी चुकून कोंबडी पळाली. अरे यार, कोंबडी पळाली. मी गेले स्टुडिओमध्ये, मला काही माहित नव्हतं मला काय गायचंय. आणि आनंद शिंदे सर गाऊन गेलेले. इट वॉज माय फर्स्ट सॉन्ग विथ हिम. मी गाणं ऐकलं हेडफोनवर, म्हटलं बाबा काय आवाज आहे यार, काय गाऊन ठेवलं. आणि हे गायचंय मला. खरंच म्हणजे मला मला ना असे क्षण माझे इथे कोरले गेलेले असतात, बिकॉज दॅट्स अ न्यू लर्निंग, न्यू एक्सपिरियन्स अँड न्यू चॅलेंज फॉर मी. ते माझ्या आयुष्यभर लक्षात असणार आहे. सेम की कदाचित मला हे येणार नाही, हे जर मला डिकोड करता आलं तर मी जिंकले. एक्झॅक्टली. कारण आनंदजींबरोबर मॅच करणं सोपं नाहीये. त्यांचा वाईबच वेगळा आहे यार आवाजातला. गोडवा आणि एनर्जी हे एकत्र कसं असू शकतं. आणि इनोसन्स पण आहे काहीतरी यू एक. सेड इट. या, आय थिंक आय मिस द इनोसन्स. आणि मी जे म्हणतोय तेच आहे भाई. हे जे आहे ना त्यांचं, ते सॉलिड आहे. ते सॉलिड आहे. हॅट्स ऑफ टू हिम. त्यामुळे माझ्यासाठी तो खूप मोठा चॅलेंज होता कोंबडीमध्ये. अजय अतुलला आणि हा आपला जितेंद्र जोशी बसलेले असे असे कोपऱ्यात, हे शब्द. आणि त्याने कोंबडीचा शब्द, मला असं वाटलं ते डमी शब्द आहे. खरंच मला असं वाटलं. कोंबडी पळाली, तंगडी धरून लंगडी घालायला लागली. विसर आता, गाणं बिणं सगळं विसर. Correct. तुला असं कोणी शब्द लिहिले, तुला वाटेल बडबड गीताचे शब्द आहेत, हे काहीतरी टाटा 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 असं त्याच्याऐवजी काहीतरी तात्पुरता टाकलेत शब्द. लिहिलंय. आणि जे होतात पण म्हणजे गाणी हो की नाही? करताना हिंग पोडे पट्ट पोडे चट्ट पटापट काहीतरी आपण असं एक एक काहीतरी रेफरन्सला Correct. वापरतो ना, तर मला खरंच असं वाटलं. आणि नाही, हेच शब्द आहेत. बरं, कुछ अलग आ रहा है, कुछ अलग हो रहा है मेरे साथ ये, बट टचवूड इट वर्कड. आणि आयकॉनिकच झालं ते गाणं. हा म्हणजे म्हणजे हे गाणं आता बाय द वे, हे तुला माहितीये की नाही? आय थिंक मी देते का इन्फॉर्मेशन? Please दे मला. बघितलं ऍक्च्युली मला कुठेतरी. नाही माहिती. लोक संगीतमध्ये नवरा नवरी या गाण्यावर डान्स करतायत, कपल डान्स वगैरे. हो आणि का? दिस इज असं दॅट चाललंय? एनर्जेटिक सॉन्ग. सगळे रोमॅन्टिक सगळं ठीक आहे, पण एक साधारण मध्येच कोंबडी पळाली येते आणि मग झोनच चेंज होतो त्या हो हो संगीतचा. हो हो. त्यामुळे होतं होतं होतं. द सॉन्ग हॅज जस्ट ट्रॅव्हल्ड. अच्छा, Travelled, good. अजून एक गाणं आहे जे मला असं वाटतं खूपच गोड आहे आणि आय रिअली थिंक इट शुड बी सगळ्यांचं हनीमून सॉन्ग. ते म्हणजे आभास हा. येस. नाही आहे का त्याच्यात तो फील? असं एकदम ते सुरू झालं की असं होतं की वा वा किती छान नाही, आहे मला सगळं. खरंच सरप्राईज वाटतं की ऑडियन्सला कधी काय आवडेल आणि का आवडेल. आभास हॅज अगेन सरफेस्ड अगेन. तुला हो. माहिती, आय थिंक लास्ट इयरचं माझं स्पॉटीचं 3 टॉप्समध्ये आभास होतं. मी इमॅजिन. लगेच निलेशला फोन केला, म्हणलं निलेश, हॅट्स ऑफ टू यू यार, किती वर्षांपूर्वी गाणं केलंयस तू हे, पण आज ते परत या पिढीने एक्सेप्ट केलंय. परत स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्सवर पण ते गाणं हिट होत आहे. आणि किती रील्स येतात मला यार. आय थिंक त्याच्यातला इनोसन्स इज व्हॉट वर्क्स. त्या गाण्यात तर या. खरंच. आणि निलेशचं तर ते पहिलं गाणं होतं फिल्म मधलं, पहिलं. अजिबात विश्वास नाही वाटणार यार कोणाला. मे बी त्याची ती जे एक फ्रेशनेस होता ना, त्या पहिल्या गाण्याचा फ्रेशनेस, आय थिंक दॅट इज द विनिंग, दॅट इज द कॅच. सो ठीक आहे यार, आवडतंय, थँक्यू. अशा वेळी मला एक ना अमिताभ परवीनजींची एक गाणं आहे त्यांचं, ते ते परत परत मी ते अनुभवते की ये सब तुम्हारा करम है आका, के बाद अब तक बनी हुई है. हा. हे अजून काय आहे, के बाद अब तक बनी हुई है. और बात अब तक बनी हुई है वरतीच एक गाणं आहे, म्हणजे त्या लाईन्स वरती, जे मला असं वाटतं या जनरेशनचं टॉप फेवरेट गाण्यांपैकी एक असेल, ते म्हणजे डिपाडी डिपांग. इट इज इन्सेन. म्हणजे बात अब तक बनी जेवढे हुई है नावाची प्लेलिस्ट आली पाहिजे यार. आय लाईक इट. दिस अ स्पॉन्टो थॉट. ओके, स्पॉन्टो थॉट That's my word. dude, that's my word. Okay, nobody can वाव. snatch it from me. ओके, स्पॉन्टो प्लेलिस्ट करायला लागणार आहे मला. Yes. येस, डिपाडी डिपांग बद्दल ऐकायला पण आवडेल प्लीज. अगेन अवधूत गुप्ते सरप्राईज्ड मी. मी V2 स्टुडिओ आहे बँड्राला, तिथे सलील आणि संदीपनी बोलावलेलं गायला. माझ्या आधी अवधूत येऊन गाण्यात मज्जा मज्जा करून गेलेला. आणि म्हटलं की अरे यार, हे काय हा गाऊन गेलाय मुलगा, हे काय आहे वेडेपणा. आणि आय थरली एन्जॉयड सिंगिंग दॅट सॉन्ग. एकतर संदीप खरेने हे गाणं लिहिलंय, उफ, ह्याच्यावरती विश्वास ठेवायलाच उफ. मला खूप वर्ष गेली की हा सेम माणूस आहे.
ज्याच्या प्रेमकवितांमध्ये आपण आकंठ बुडतो वगैरे, म्हणजे हाही त्याचा रंग आहे आणि तो किती काय ऑनेस्ट कमाल आहे. आहे ना. आणि काकडीचा बांधा तुझा मिरचीचा तोरा वगैरे, संपलाय विषय. संपला विषय. त्या गाण्याने एक वेगळं स्थान निर्माण केलंय आणि आजही डिपारी डिपांग शिवाय माझा कार्यक्रम पूर्ण होत नाही. शक्यच नाही, शक्यच Yes. नाही. आय थिंक वन ऑफ द बेस्टेस्ट येस. ऑफ द बेस्ट असं म्हणायला हा हरकत नाही. माझ्या स्वतःच्या प्लेलिस्ट मधलं ते एक गाणं आहे. नॉट बिकॉज सी अगेन तू म्हणालीस तसं ते शब्द, तो नाद, त्याच्यातला छंद, करेक्ट. हे इतकं इतकं छान वाटतं. मी गायली आहे ही माझ्यासाठी स्पेशल गोष्ट आहे, पण अदरवाईज ते गाणं म्हणून ते गाणं इतकं छान आहे की अ गुड कॉम्पोजिशन, व्हेरी थॉटफुली डन वर्क. ते मला आवडतं. अच्छा, आता एक क्विक रॅपिड फायर आहे. ओके. ठीक आहे, मी पटापट प्रश्न विचारेन. सगळ्यात जास्त भीती मला ह्या प्रकाराची वाटते. जशी कॉलेजमध्ये मला वायवाची भीती वाटायची, लोक हे वायवाच आहे. तेच ते. चला सुरू करूया. ओके. करा. पण ह्याच्यात मी तुला असं काही सिलेक्ट करायला लावणार हो, नाही, पण हे ते- की ते वगैरे असं काही नाहीये. ठीक आहे. ओके. एक अशी गोष्ट जी तुला एक गाणारी असल्यामुळे खाता येत नाही, पण तुला ती भयंकर आवडते. नाही यार, आय एम अ रिबेल. मी खाते सगळं. हा नाही टॉप सॉरी, ऑफ द मला लिस्ट काय पदार्थ? थंड पाणी नाही पिता येत. मला आवडतं पण थंड पाणी पूर्ण वर्ज आहे. आणि असा कोणता पदार्थ आहे जो अदरवाईज जनरली सिंगर्स नाही खात, पण तू रिबल असल्यामुळे खाऊन मोकळी होते? हा प्रश्न महत्वाचा आहे. चिंचेची चटणी. काय? दिस इज सो रॅन्डम वैशाली ताई. काय आहे, चिंचेची चटणी ही खरं तर बाधक आहे, पण माझं चालतच नाही त्याच्याशिवाय. चिंचेच्या म्हणजे चटणी चिंचेची चटणी नॉट व्हेरी प्युअर, मग त्याच्यात मी खजूर घालते आणि थोडीशी त्याला डायल्यूट करते, पण सी विटामिन मेरा उधर से ही आता है. वाव. पुढचा प्रश्न, एक अशी सवय जी तुला असं वाटतं चांगला सिंगर बनण्यासाठी रियाजाच्या व्यतिरिक्त पण महत्वाची आहे? आपल्या बोलण्यावर कंट्रोल. आता मी पॉडकास्ट मध्ये बोलते कारण हा पॉडकास्ट आहे, अदरवाईज मी फार बोलत नाही. व्हॉइस रेस्ट. कमी बोलावं. ओके ओके. हम्म. जज म्हणून त्या खुर्चीवर बसल्यावर काय करायला सगळ्यात जास्त मजा येते, खूप भारी वाटतं, आणि काय करणं खूप जीवावर येतं तुझ्या? ओके. मला समोरच्या गायकाचं गाणं चालू असताना पटापट पटापट सगळं सुचलं ना की मला फार मजा येते, की त्याच्यातले पॉइंट्स नोट डाऊन मी लिहिते, कारण नाहीतर ते निघून जातं काही वेळेला. पटकन ते बोलताना राहून गेलं तर त्याला चांगला सगळ्यात बेस्ट त्या गायकाच्या गाण्याला जज करून त्याला योग्य मार्गदर्शन मला करता आलं पाहिजे, हा माझा विचार असतो. मग त्याच्यासाठी बाबा डायनामिक्स चांगले आहेत किंवा तुझी हे सगळं जे अभ्यास चांगला आहे, शब्दोच्चार चांगले आहेत, तर ह्या सगळ्या अँगल्सनी गाण्याचा विचार करून त्याला रिॲक्ट करायला मला खूप आवडतं. ओके. काय नाही आवडत तर ते जी मुलं बाहेर डेंजर जातात ना, झोन आणि एलिमिनेशन. फार मला जीवावर येतं ग. आणि स्पेशली जेव्हा मला लिटिल चॅम्प्स मध्ये तर मला रडूच यायचं की ते एवढंसं तोंड करून जे जायची ना, मला असं वाटायचं देवा मला माफ कर, त्यांच्या आयुष्यात आजचा दिवस चांगला माझ्यामुळे नाहीये, सो आय एम सो सॉरी. मला खूप वाईट वाटायचं, पण पण बऱ्याचदा हे असं होतं की वो दिन उनके लिए नहीं अच्छा होता. जेव्हा असाच एक दिवस माझ्या आयुष्यात आला ना, तेव्हा मला लक्षात आलं की नाही यार, ये भी सीखने के लिए भगवान ने भेजा है. डेफिनेटली. ओके. एक चांगला कंपोजर बनण्यासाठी एखादी अशी गोष्ट जी फार महत्वाची वाटते तुझ्या? बापरे. ॲज अ कंपोजर यू हॅव टू बी स्मार्ट. तुझं काम करण्याचा हेतू काय आहे? गायकासाठी करायचं आहे का शब्दांसाठी करायचं आहे का सिच्युएशनसाठी करायचं आहे? व्हॉट इज द जर्म ऑफ द कंपोजिशन हे कळणं गरजेचं आहे. मी अजून काही बोलू शकत नाही कारण ग्रेट कंपोजर्स आजूबाजूला आहेत माझ्या, ज्यांच्यासाठी मी गाते. सो पण हा माझा अभ्यास चालू असतो की महत्वाचं काय आहे इथे. कालच मी अवधूतला विचारलं, तू हे गाणं कंपोज करताना तू कंपोज केलंस आधी का शब्द आधी लिहिलेस? हे सगळं उलथापालथ करायला मला खूप आवडतं. ओके ओके. पुढचा प्रश्न, ऑडियन्स समोर जर असा पाडू परफॉर्मन्स द्यायचा असेल जसा तू जनरली देतेस, तर एक गोष्ट जी केली पाहिजे हमखास आणि एक गोष्ट जी अवॉइड केली पाहिजे? एक गोष्ट हमखास केली पाहिजे ती म्हणजे रिहर्सल. विथ साऊंड चेक पासून सगळं. करेक्ट. पुढचा प्रश्न, एक असं क्षेत्र जे अजूनही तुला एक्सप्लोर करून बघायला आवडेल असं तुला वाटतं अपार्ट फ्रॉम म्युझिक?
मी मरीन बायोलॉजिस्ट आहे, त्यामुळे ते माझा अभ्यास हा आहे. तो अभ्यास तिथेच राहिला माझा. म्हणजे मी मरीन बायोलॉजी पूर्ण क्रेझी. केलं. मला जेनेटिक्समध्ये खूप इंटरेस्ट होता. पण इथे मला गाणं पण करायचं होतं, मला हेही करायचं होतं. त्यामुळे मला जेनेटिक्ससाठी मुंबई सोडता नाही आलं. सो कधीतरी इट्स अ व्हेरी रँडम थॉट वाव. सिन्स यू हॅव आस्क्ड मी. तर मी बऱ्याचदा पुस्तकांची पानं चाळते. बापरे नको, विसरले मी सगळं वगैरे असं करून बंद करते. पण यू नेव्हर नो, ते कधीतरी येईल माझ्या आयुष्यात आणि मला करायला आवडेल. वाव, हे खूपच अनपेक्षित उत्तर आहे. या. ओके, पुढचा प्रश्न. एक असं गाणं वैशालीताई, म्हणजे हे सिलेक्ट करणं कठीण असणार आहे थोडंसं. इथे मी रॅपिड फायरगिरी करतेय, हे मी एक्सेप्ट करते. पण एक असं गाणं विच इज लाईक वैशाली सामंत ठप्पा, की हे गाणं इज इक्वल टू ही व्यक्ती. असं एक गाणं आहे माझ्यासाठी, ते खूप स्पेशल आहे. श्रीमंत महाराष्ट्र नाव हम्म, आहे गाण्याचं, हम्म. जे अवधूतच्या कंपनीसाठी मी केलं ॲज अ म्युझिक डायरेक्टर. स्पृहा जोशींनी लिहिलेलं आहे आणि त्यामध्ये आजच्या महाराष्ट्रातल्या तरुणाईला काय हवं आहे हम्म. हे खूप शांतपणे आरडाओरडा न करता त्या गाण्यात आहे. आणि तू जर का म्हणालीस की वैशाली स्वतःला कशात कुठल्या गाण्यात बघते, बघ बाकी सगळे आहेत ना, ते गायिका वैशाली आहेत. हम्म, हम्म. ते जी गाणी आली त्याला माझ्याकडनं मी जस्टिफाय करायचा प्रयत्न केला. बाय गॉड्स ग्रेस तो झाला, म्हणून ते लोकांना आवडतात. पण म्हणून सगळ्यात व्यक्ती म्हणून मी असायची गरज नाही ना. करेक्ट. आय एम ऑल्सो अ फॅन ऑफ दॅट सॉन्ग हम्म, ॲज अ सॉन्ग इंडिपेंडेंटली. हम्म. पण माझं महाराष्ट्र माझा हे जे गाणं आहे त्याच्यात माय सोल इज कनेक्टेड. वाव. ओके, ब्युटिफुल. आय थिंक जर तुम्ही ऐकलं नसेल लगेच जाऊन होऊन येस. जाऊ दे. ओके, तुमच्या को जजची फारच आवडणारी एक सवय आणि एक सवय जी त्यांनी त्वरित बदलावी असं तुमचं मत अरे आहे. एक होगी तो बताओ यार. पण तरी एक तर सांगा, ऐकायचीच आहे आम्हाला म्हणजे. नाही, नाही. तो एक पीस आहे जो जसा गुड अँड बॅड सकट त्याच्यातलं काहीच बदलणार नाहीये. बरं आता तो फक्त जज नाहीये, तर तो स्वतः निर्माता आहे. हम्म. तो स्वतः अख्खं प्रोडक्शन सांभाळणार आहे. त्यामुळे त्याच्यात आता खूप छान अवेअरनेस आलेला आहे. आणि तो मला फार भावला अवेअरनेस त्याचा, की कॅमेरा अँगल हे ते. म्हटलं यार तुला सगळंच येतं यार, सगळं आता काय बोलायचं आता तुला, असं झालं. आणि मी चिडवत होते त्याला थ्रू आउट द शूट, मी त्याला चिडवत होते. हे पण तुला माहिती असेल ना, हे पण ना, तू माझं कौतुक करतेयस का मला हिणवतेयस? म्हणलं तुझं तू ठरव. आता आणि एखादी बदलण्याची होऊनच जाऊ देत. म्हणजे आम्ही खूपच कौतुक ऐकलंय अवधूत गुप्तेंचं आता. एक होऊन जाऊ दे. म्हणजे इतकी जुनी मैत्रीण आहे तर काहीतरी तर माहितीच असेल. बदलण्यासारखे काही नाहीये ग. तो काय बोलू, मला माझं नाहीये काही असं बदलण्यासारखं त्याच्यात. चला आता पुढचे प्रश्न पटापट आहेत. ओके, एक असं वाक्य जे तुझ्या जजच्या कॉमेंट्स मधलं तुझं सगळ्यात आवडतं वाक्य, जे तू सगळ्यात जास्त वापरतेस, किंवा एखादा शब्द असा. हो, अजूनपर्यंत बाळा होतं. आता बाळा. इथे काय मला पण बघायचंय, ही बाळं नाहीयेत. मोठी बाळ आहे ती जरा. ही ही चांगली म्हणजे सुधारलेली बाळं आहेत. सो आता ह्यांच्यासाठी मला काहीतरी कोट केलंच पाहिजे. ओके, आणि एक अशी गोष्ट जी जजेसच्या कॉमेंट्स मध्ये तुला खूप ओव्हररेटेड वाटते. ओव्हररेटेड वाटते. जेव्हा तू मघाशी हा प्रश्न मला विचारलास, की तोच-तोचपणा जेव्हा येतो ना, हम्म, तेव्हा हम्म, जजनी विचार करावा, की आपल्याला आपली वे ऑफ स्पीकिंग हम्म. किंवा थॉट प्रोसेस बदलायला हवी, किंवा त्याला काहीतरी नवीन. इट्स व्हेरी डिफिकल्ट, म्हणजे इट अप्लाइज टू मी ऑल्सो. पण तोच-तोचपणा येऊ देऊ नये. हम्म. हां, अवधूत अवधूत मला काय टोचत असतो सांगते. त्याला शाणा आहे तो. तो म्हणतो, की आलेलं आहे. आलेलं आहे, आलेलं आलेलं आहे. आहे. आलेलं हां, आहे. माझं खूप छान असं एक बोलण्याचं असं माझं बेअरिंग येतं. आलेलं आहे मध्ये. आलेलं आहे. आणि मग हां, हां, बोल. हां, हां, असं करून मला इतकं कॉन्शियस करतो, की मी सगळं विसरून जाते. पण आता हे मला माहिती आहे. मला आधी माहीत नव्हतं. आता मी नाही ऐकणार अवधूत. डॅम, स्कीम बता दिया है अभी. स्कीम बोल अभी दिया कुछ मैंने. नहीं हो सकता. ओके, एक अशी अभिनेत्री जिला आत्ता करंटली तुला तुझं प्लेबॅक व्हावं असं फार वाटतंय, दिया तिला मिर्झा. आवाज हो. आय लव्ह दिया मिर्झा. ओ मला माहिती वाव. नाही काय तिच्यात एक खूप असं छान इनोसन्स. मला सम डे आय वुड लव्ह टू सिंग फॉर दिया मिर्झा. ओके, ओके. आणि एक अशी अभिनेत्री जी आता काम करत नाहीये, किंवा आधीच्या जनरेशनची असेल, जिला इन रेट्रोस्पेक्ट तुला आवाज द्यायला आवडलं असतं. मीना कुमारी.
वाव. या या येस. कारण मीना कुमारीजींची गाणी बघ, सो सोलफुल काय, आणि त्याच्यात त्यांच्या चेहऱ्याचा ठहराव, कसं ते गाणं सादर करावं, त्यांची एक एक त्यांची अदाच वेगळी होती. करेक्ट. सो आय लव्ह मीना कुमारी स्पेशली इन द सॉंग्स. नाईस या नाईस चॉईसेस. अशा या प्रकारे नॉट सो रॅपिड फायर आमचा इथे झालेला आहे आणि आता आपण आपल्या गप्पांच्या शेवटाकडे आलोय. पण एक जाता जाता एक सेगमेंट आहे वैशाली ताई, जिथे मी तुला एक माईक देणार आहे. ठीक आहे. आणि हा मॅजिकल माईक आहे. बर. ह्या माईकचा वापर करून तू अशा एखाद्या व्यक्तीपर्यंत तुझा आवाज पोहोचवू शकतेस, जी आत्ता या जगात नाहीये. पण तुला त्यांच्याशी काहीतरी बोलायचंय आणि आम्हाला ऐकायला आवडेल की ती कोण व्यक्ती असेल आणि तू त्यांच्याशी 1 मिनिटभर काय बोलशील? ओ सो क्यूट, हे ओके. कुछ अलग ही है. सो हा आमचा माईक आहे. हा मॅजिकल माईक मी तुला देतेय आणि द माईक अँड द मोमेंट इज ऑल युअर्स. ओके. माझे गुरुजी पंडित मनोहर चिमोटे. त्यांना माझ्यावर खूप विश्वास होता. त्यांची अशी अशी इच्छा होती की वैशालीनी क्लासिकल करावं, आणि वैशाली वॉज ऑल अबाउट प्लेबॅक. पण गुरुजींकडनं जे शिकले, जे मी शिकू शकले, गुरु आपल्याला भरभरून देत असतात. आपण त्याच्यातलं किती घेतो आणि अप्लाय करतो, ही हे आपल्यावर असतं. आणि पदोपदी मला गुरुजींची आठवण येत असते की ही जागा घेताना किंवा हा विचार असा का करायचा. तर आत्ता जेव्हा माझं आओ विराजो आयारी तुफान रिलीज झालं, तेव्हा ते गाताना मी पूर्णपणे, आय वॉन्ट टू से दिस, की गुरुजींना स्मरून गायलं की हे काहीतरी वेगळं घडतंय माझ्या आयुष्यात. इथे वेगळं आवाजाचं ॲप्लिकेशन म्हणा किंवा त्याच्यातली इंटेन्सिटी म्हणा, हे सगळं काहीतरी मला एक वेगळं गणित साध्य करायचं आहे. हे सगळं गुरुजी मला सतत सांगत असायचे. आणि भाषेच्या पुढे जाऊन गुरुजी नेहमी म्हणायचे, भाषेच्या पुढे जाऊन तुमचा सा लागला तरी लोकांनी वळून बघितलं पाहिजे, कोण गात आहे, कोणाच्या गळ्यातनं हे येत आहे. त्याच्यात तेवढी इंटेन्सिटी पाहिजे, त्याच्यात तेवढी आर्तता पाहिजे, की मागे वळून बघितलंच पाहिजे चालणाऱ्यांनी, की अरे कोण आहे हा? की त्याला इच्छा असली पाहिजे, की शोधावा हा आवाज कोणाचा, हू दिस व्हॉइस बिलॉंग्स टू. या आणि हे या काळात इतकं तंतोतंत खरं आहे ना ज्ञानेश्वरी, की इतके गाणारे आहेत. मग लोकांनी तुम्हाला शोधत येणं का यावं? तर तुमचा आवाज त्यांना खेचून घेऊन गेला पाहिजे. तुमच्या आवाजाची तयारी आणि तुमची मेहनत त्यांना खेचून घेऊन गेली पाहिजे. हे मला गुरुजींनी जे काही अशा गोष्टी बोलता बोलता सांगितल्या. तर मला गुरुजींना हेच सांगायचं आहे, की डिरेक्टली गुरुजींशी बोल. तुम्ही नाही आहात, परंतु तुमच्याबरोबर केलेल्या रियाजाच्या कॅसेट्स मी अजूनही, माझ्याकडे छोटासा कॅसेट प्लेयर त्याच्यासाठी मी जपून ठेवलं आहे, की ते मला ऐकता यावं. गुरुजींचे सूर संवादिनी, संवादिनीवरचा गुरुजींचा हात, अ, ते ऐकलं की शुद्ध व्हायला होतं. तर ते ऐकून, त्यांच्याबरोबर केलेला रियाज ऐकून परत परत मी त्या स्टुडंट झोनमध्ये जात असते आणि पुन्हा स्वतःला तयार करत असते. आणि ही सगळी जी गाणी आहेत, जी आता लेटेस्ट माझी जी काही सो कॉल्ड हिट आहेत, त्याच्यातलं जे काही चांगलं आहे गुरुजी, ते तुमचं आहे. वॉव! खूपच भारी आणि खूपच भारी यार, म्हणजे तर कायच थँक यू. बोलू मी. आणि डेफिनेटली जसं तू म्हणालीस तसा आशीर्वाद आहे आणि म्हणूनच इतकी कमाल गाणी तू देतेयस आणि देत राहशील. आणि आता तुला परीक्षण करताना बघण्याची सुद्धा उत्सुकता आहे. पुन्हा एकदा जसं तू मगाशी म्हणालीस 16 वर्षांनंतर आम्ही खूप थांबलो ह्याच्यासाठी. त्यामुळे वी आर व्हेरी एक्साइटेड की येस. सारेगमपच्या नवीन पर्वामध्ये वैशाली सामंतचा कोणता अंदाज आम्हाला पाहता येतोय, बाळा किती वेळा येतंय, मोठ्या बाळांसाठी नवीन कोणता शब्द इन्व्हेंट होतोय. अवधूत गुप्ते तुला कॅमेरा अँगल्स शिकवतायत की ॲट दी एंड तू त्यांना कॅमेरा अँगल्स शिकवतेस, असं सगळंच काय-काय आहे. आपण ऑडियन्सला विचारूया हं. का, खरंच जसं बाळा हा माझा शब्द होता, तर तुम्हाला काय वाटतंय, काय मी ह्या लोकांना कुठल्या शब्दांनी संबोधित करावं? काय खरंच म्हणावं यांना? काय म्हणावं यांना? तू प्लीज कॉमेंटमध्ये प्लीज, सांगा. खरंच जेन्युइनली मला एखादा त्याच्यातला शब्द आवडला, तर त्या नावासकट मी तो शब्द घेईन. भाई और क्या चाहिए? मीच करते पहिली एक कॉमेंट. कर, कर, कर. जाता-जाता जसं आपण म्हणतोय की पाऊल पुढे पडलंय आणि जमलंय. असा आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात एक क्षण येतो. वारंवार येतो बऱ्याच वेळेला, जिथे आपल्याला असं वाटतं की आपण काहीतरी
करण्यासाठी पाऊल पुढे टाकलंय आणि जमतंय बाबा हळूहळू थोडंसं. तर वैशाली ताई, जाता जाता तुझ्याकडनं ऐकायला आवडेल, की तुझ्या आयुष्यातला असा कोणता क्षण तुला प्रकर्षाने आत्ता आठवतो? पटकन उत्तर देते. कॉलेजमध्ये मी तुला मगाशी म्हटलं, की शाळेत मी कधीच गायले नाही. माझं डेअरिंगच नव्हतं. लास्ट बेंचर. लास्ट बेंचर किंवा आय वॉज मोर आउट, बाहेर खेळत असायची वैशाली. कुठेतरी काहीतरी धडपडत असायची, काहीतरी उद्योग करत असायची. पण एका जागी उभं राहून गाणं शक्यच नाही. नॉट माय कप ऑफ टी. सो पण गाणं आवडायचं. नरडं चांगलं होतं. घरात शेर सगळ्यांसमोर पाहिजे तेवढं गा. घरात सगळं घरच्यांसमोर. मग मी म्हटलं, नाही एकदा आपण ट्राय करूया. आपली जी इच्छा आहे ना. मग कॉलेजमध्ये असताना ना, कॉलेज कॉम्पिटिशन नाही, पण कॉलेजचे काय काय गॅदरिंग्स होत असतात. कॉलेजची लायब्ररी आहे मिठीबाई कॉलेजची आमची. इट्स अ ह्यूज लायब्ररी. वरती सगळे प्रोफेसर्स बसलेले आणि खाली फुल कॉलेज क्राऊड होता. आणि कॉम्पिटिशन म्हणजे असंच बेसिक सिलेक्शन असतं ना, की हू आर द सिंगर्स ऑफ आवर कॉलेज. चल यार एंट्री दे देते. मला अजूनही आठवतंय, मी बॅक स्टेजवरनं गेले, तिथे माझं नाव अनाऊन्स झालं आणि माझं ततपप होत होतं. पाऊल पुढे टाकणं हे जे काय असतं हे मी अनुभवलंय ज्ञानेश्वरी. म्हटलं नाही यार, भाग जाते. अब्बी, वैशाली, पचका व्हायच्या आधी ठरव, नाहीतर स्टेजवर गेल्यावर पचका झाला की 10 दिवस रडत बसशील. त्यापेक्षा जाऊ नकोस, माती खाऊ नकोस, असं स्वतःला समजावत होते. एकीकडे एक मन म्हणत होतं, अरे यही तो मौका है, आपलीच लोक आहेत यार, पुट आउट झालं तरी कोण काय जाणार आहे, चल जाते. असं म्हणून लिटरली या याच्यावर मी गेले. प्रथम स्टेजवर परफॉर्म केलं. इना मीना डिका, इडा इडा मानिका, अँड द फुल क्राऊड वॉज येलिंग अँड दॅट वॉज माय विन. आय कांट फॉरगेट दिस. ते जर का मी तेव्हा गेले नसते ना, मी नंतर परत कधीच त्या वॉव! त्या त्या गल्लीतनं मी कायमची बाहेर आली असते. अँड आय रिअली थँकफुल टू मायसेल्फ फॉर दॅट. करेक्ट. येस. डेफिनेटली. पाऊल पुढे टाकलं आणि जमलं. हो, जमलं नाही जमलं. का? डेफिनेटली. आणि आय थिंक जमणार आहे या वर्षीचा सीझन सुद्धा सारेगमप चा. वी आर व्हेरी एक्साइटेड. आम्हाला फार उत्सुकता आहे बघण्यासाठी. आम्हाला फार उत्सुकता आहे या आमच्या आवडत्या कार्यक्रमाला पुन्हा एकदा आमच्या दैनंदिन आयुष्याचा भाग करण्यासाठी. हो, lovely. आमची येस, येस, स्केड्यूल्स येस. त्याच्या अराउंड फिरवण्यासाठी, की आजचा भाग बघायचा आहे, त्याच्यावर चर्चा करण्यासाठी, ते किती परफॉर्मन्सेस छान. पुन्हा पुन्हा बघण्यासाठी. आणि बाय द वे ऑडियन्स पण असं बसून जजेसच्या जजमेंटचं प्रिडिक्शन करतो ना, की वैशाली ताईला आवडेल, हो. अवधूत दादाला हे आवडेल, ती आता हे म्हणेल वगैरे. तर ते करण्यासाठी सुद्धा आम्ही ऍज अन बरं, ऑडियन्स फार यावेळी एक्साइटेड ऑडियन्स आहोत. पोल पण आहेच. संपलाय विषय. म्हणजे आपणही एका अर्थी भाग यू आहोत या मोस्ट वेलकम. कार्यक्रमाचा. सो रिअली येस. एक्साइटेड. आणि जाता जाता प्लीज वैशाली ताईचा कोणता शब्द असेल ज्याचा वापर करून हो, तुम्ही येस, जेन प्लीज. झीजना संबोधावं, हे तुम्ही आम्हाला मदत करा सांगायला. थँक्यू सो मच. खूप शुभेच्छा तुला नवीन पर्वासाठी. आणि थँक्यू. खूप छान छान गाणी तू आम्हाला देत राहा नेहमीच. थँक्यू ज्ञानेश्वरी. तू खूप छान प्रश्न विचारलेस मला. थँक्यू. काही प्रश्नांची उत्तरं मी अजून घोळत घरी जाणार आहे आणि मग उद्या परवा मी तुला फोन करू फोनवर शकते. नाही, आता पुढचं सेटवर होणार आहे. हां. सेट भेट आणि सेट ये. आता तू आलीच पाहिजेस आमच्या सेटवर. यू आर Done. मोस्ट वेलकम. आणि थँक्यू. थँक्यू. खूप छान, मला मज्जा आली या विषयावर बोलताना. थँक्यू सो मच. भेटूया सारेगमपच्या सेटवरती. सारेगामापा.